निर्भयपणे दीपाली कोराणे यांच्या पाठीशी राहा, खासदार राजू शेट्टी। कोराणे यांच्या पाठीशी स्वाभिमानी संघटना खंबीरपणे उभी असून दीपाली कोराणे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून देऊन सामान्य व्यक्तीला न्याय द्यावा, तसेच धनदांडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता कोणाच्याही दबावाला न घाबरता संविधानाच्या अधिकाराप्रमाणे भयमुक्त व्हावे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदाळमधील श्रीकृष्णनगर येथील दीपाली कोराणे यांच्या सदिच्छा भेटप्रसंगी बोलताना व्यक्त केले। ते पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणावरही अन्याय केला जात नाही। स्वाभिमानी संघटना संविधानावर चालणारी संघटना आहे, त्यामुळे निर्भयपणे दीपाली कोराणे, अनिता शिंदे व आनंदा शेट्टी यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले। पुरंदर पाटील म्हणाले, सामान्य माणसाच्या उमेदवारीवर गदा आणून घराणेशाही लादण्याचा प्रयत्न कोरोची मतदारसंघात होत आहे, परंतु सामान्य जनता प्रामाणिक काम करणाऱ्या विनोद कोराणे यांच्या पाठीशी राहील यात शंका नाही। सदर सदिच्छा भेटप्रसंगी देवानंद कांबळे, आनंदा शेट्टी, पवन शिंदे, रणजित शिंदे, अरुण शेट्टी, विश्वनाथ मांजरे, सुनील पाटील, ॲडव्होकेट अर्जुन माने, दत्तात्रय तेलवे, तानाजी तेलवे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाला मताचा जो काही मजबूत आणि जबरदस्त अधिकार दिलेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्यांच्या विरोधात मात्र निश्चितच बोलायला आलेलो आहे। आणि तुम्हा सगळ्यांना विश्वास द्यायला आलेलो आहे की हिमालयासारखं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहोत, घाबरायचं काही कारण नाही हे सांगायला मी इथं आलेलो आहे। कोण कुठला फाळकूट दादा पोट भरायला इथं आलेला आणि तो जर का इथल्या लोकांना त्रास देत असेल आणि धमक्या देत असेल तर गड्या तुझ्या बोरी इथल्या नाहीत, पण टोकदार बाबळी ह्या मातीतल्या आहेत हे विसरू नकोस। आम्ही तेच केलेलं आहे, पण आम्ही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी केलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, 5 वेळा मृत्यूच्या दारातून परत आलेला मी माणूस आहे, मृत्यूला मी घाबरत नाही। आणि ते कोण कुठला दीड दमडीचा गुंड त्याला म्हणावं, फोटोला हार घालायचा असेल तर तुझ्यात काय दम असेल तर माझ्या फोटोला हार घालून टाक, बघू काय होतंय ते। परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर त्याला तर सोडणार नाहीच, तर त्याच्या मागे जो कोणी आहे त्यालाही सोडणार नाही, हेही तुम्हाला सांगतो। आणि म्हणून काल खरं तर आव्हाड यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करण्यासाठी खास दूत आलेला होता, म्हणून मी संयमानं घेतलेला आहे, नाहीतर हे प्रकरण त्याच्यापेक्षा जास्त धसाला लावलेलं असतं। आणि आजही तुम्हाला सांगतो, निर्भयपणानं तुम्हाला मत कोराणेनं त्यांना द्यायचं असेल द्या, अण्णा शेट्टींना द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही का देत नाही असं मी तुम्हाला विचारणार नाही, कारण लोकशाहीनं तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये कुणी डावाडाव करायचा कुणाला अधिकार नाही आहे। त्यामुळं तुम्ही ठरवा या लोकांना, या सामान्य लोकांना मत द्यायचं का नाही द्यायचं, परंतु तुम्ही प्रचारच करायचा नाही, तुम्ही अर्जच काढून घ्या असं सांगायला काही मोगलाई आहे का इथं? अजिबात हे खपवून आम्ही घेणार नाही हे सांगायला मी आलेलो आहे। आणि तुम्हाला मी सांगतो, ते भगिनीनो तुम्हाला मी खास करून सांगतो, मला वाटतंय 15-16 वर्षापूर्वी याच भागातल्या भगिनींनी एका गुंडाला दगडानं ठेचून ठार केलेलं होतं, आठवतं का तुम्हाला? याच तारदाळमधल्या भगिनीने, आझादनगरमध्ये, इथं शेजारीच आहे ते, आहे की नाही? काय झालं, त्यातल्या किती बायकांना शिक्षा झाली? झाली? हे लक्षात घ्या। अन्यायाच्या विरोधात लढत असताना कळत न कळतपणे कायद्याचा भंग झाला, आपल्या हातून काही गुन्हेगारी कृत्य घडलं तरी सुद्धा कायदा त्याला काही करू शकत नाही, हे लक्षात घ्या। तेव्हा तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही। या हाताकडे बघा, तुम्ही हाताच्या बोटाकडे बघा, हाताला 5 बोटं आहेत। ही 5 बोटं ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी त्या बोटामध्ये एक जबरदस्त शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीचा ठोसा एखाद्याच्या थोबाडावर जर हाणला तर त्याचे 32च्या 32 दात पाडण्याची ताकद त्या ठोशामध्ये तयार होते। पण कधी
ही सगळी बोटं एकत्रित आली तर आणि एक एक बोट तर काहीतरी करायला लागलं तर दात पाडायचं जाऊ ते हलवायचं सुद्धा ताकद त्या बोटामध्ये राहत नाही. तसं तुम्ही सगळ्यांनी जर एकत्र आला